नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान ही अखेर पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला क्राइम ब्रांच नाशिक युनिट त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये तिला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक झालेली होती, मात्र 25 मार्चला या प्रकरणातला पहिला गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून निदा खान ही फरार होती। मध्यरात्रीच्या सुमारास तिला नाशिकमध्ये आणण्यात आलेला आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये सध्या कोठडीत तिला ठेवण्यात आलेले आहे, परंतु थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या क्राइम ब्रांचच्या माध्यमातून तिचा तपास हा केला जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जाते। कारण नाशिकचं क्राइम ब्रांच यांच्याच माध्यमातून SITची स्थापना करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT करत आहेत। जवळपास 8 गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि या सर्व गुन्ह्यांचा तपास SIT करते। निदा खान गरोदर आहे आणि त्याचंच कारण देत तिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न देखील केलेले होते। न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळलेला होता, त्यामुळे तिला अटक झाल्यानंतर गरोदर असल्यामुळे सोनोग्राफीसह तिच्या इतर वैद्यकीय तपासण्या ह्या केल्या जाणार आहेत। थोड्याच वेळामध्ये तिला रुग्णालयामध्ये नेऊन तिच्या ह्या तपासण्या होतील। त्यानंतर तिची नाशिकच्या क्राइम ब्रांचच्या माध्यमातून तपासणी देखील केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि साधारणतः दुपारच्या सत्रामध्ये तिला न्यायालयामध्ये हजर केले जाईल। परंतु TCS प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोस्ट वॉन्टेड असणारी निदा खान ही पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे। आता तिच्याकडनं कुठले नवीन खुलासे पोलिसांना मिळतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तिचे मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तिचा इंटरनॅशनल काही रॅकेट आहे का याचा देखील तपास आता पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।